रेसिपी शेअर करेल. थंडीच्या दिवसात मिळणारी आणि सर्वांना आवडणारी ती म्हणजे भाजी मेथीची. चला तर आज आपण बनवूया मेथी डाळ भाजी. पहिले स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची. नंतर यामध्ये पाणी काढून घ्यायचं. ही भाजी धुवून झालेली आहे. मी अगोदरच कट करून घेतली होती, जेणेकरून कधी कधी असं होते का वेळेवर कोणती भाजी आपल्याला लवकर करायची असली तर कट होत नाही, म्हणून मी अगोदरच भाजी आणल्या की स्वच्छ म्हणजे निसून घेत असते. तुम्ही पाहू शकता मी मुगाची डाळ घेतलेली आहे. अगोदरच मी भिजायला टाकली होती आज, कारण मला मेथी डाळ भाजी बनवायची होती म्हणून 15 मिनिटं अगोदर. तुम्ही पण असं भिजायला टाकू शकता. तर यासाठी लागणारे आपण साहित्य पाहूया. ते म्हणजे 7-8 लसूणाच्या पाकळ्या, त्यानंतर 4 मिरची, थोडेसे जिरे आणि यांना बारीक करून घेऊ. आपण वाटून बारीक करून घेतलेली आहे. भाजी नेहमी कढईतच करायची, जेणेकरून भाजी शिजायला स्पेस मिळते चांगला आणि चांगल्या शिजले जाते. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही तेल घालू शकता. यामध्ये मी पहिले मोहरी घालते. मोहरी तडतडायला लागली नंतर मिरची आणि लसूणची पेस्ट चांगली मिक्स करून घ्यायचं. मिरची जास्त तिखट नसल्यामुळे मी थोडंसं तिखट टाकते यामध्ये. थोडी हळद, आता यामध्ये पहिले डाळ सोडायची. नंतर मीठ घालायचे, मिक्स करून घ्यायचं आणि वरतून स्वच्छ पाण्याने धुतलेली भाजी सोडायची. आणि याला परतून घ्यायची. तुम्ही पाहू शकता आपली परतवणी झालेली आहे. 5-10 मिनिटासाठी याला झाकून ठेवायची. डाळ शिजण्यासाठी हवं तेवढं तुम्ही पाणी घालू शकता. थोडंसं पाणी घालत आहे आणि नंतर प्लेट झाकून ठेवायची. चला आपण पाहूया आपली भाजी शिजली का ते. अरे वा, आपली भाजी शिजून तयार आहे. याला काही वेळ लागत नाही, झटपट बनते. जसे की टमाटर चिरा, कांदा चिरा, मसाला एक तयार करा. अगदी सोपी आणि साधी रेसिपी आहे. तुम्ही पण घरी अगदी ट्राय करू शकता. चला तर आता आपण सर्व करू या. ही तुम्ही भाकरीसोबत सुद्धा खाऊ शकता आणि पोळ्यासोबत सुद्धा खायला अगदी एकदम लागते छान. आणि कमेंट्समध्ये नक्कीच सांगा कशी झाली तर, जेणेकरून मी तुम्हाला अजून वेगवेगळ्या रेसिपी शेअर करेन. नक्कीच कमेंटमध्ये कळवा.